नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 18 जुलैच्या भागामध्ये मित्रांनो आता काव्याने डिवोर्स पेपर्सवरती सही केल्यानंतर ते दोघे एकत्रच उठत असतात। तर उठत असताना त्या दोघांच्या डोक्याची टक्कर होते। तर आता काव्या पार्थला म्हणते की परत एकदा टक्कर द्या ना देशमुख। तर तिने असं म्हटल्यानंतर पार्थ एकसारखा काव्याकडे बघू लागतो। तर काव्या आता रडत रडतच पार्थला म्हणते, नाही तर उगच शिंग येतील मला। आणि त्यावेळेस आता पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस त्या दोघांची याच्या अगोदर अशीच एकदा टक्कर झालेली असते आणि पार्थ तिला म्हणालेला असतो की एकदा टक्कर झाली ना की परत टक्कर द्यायची असते, नाहीतर शिंग येतात। आणि आता ते आठवल्यानंतर मित्रांनो पार्थ काही न बोलता तिथून आता निघून जाऊ लागतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी असतं। तर काव्या मात्र तिथेच उभी असते आणि ती तिथेच उभी राहून रडत असते आणि पार्थ मात्र मित्रांनो तिथून निघून जातो आणि काव्या तिथेच उभारून जोराने रडू लागते। तर मित्रांनो आता इकडे जीवाने डिवोर्स पेपर्सवरती सही केल्यानंतर नंदिनी त्याच्याकडून ते डिवोर्स पेपर्स घेत असते आणि घेत असताना यावेळेस सुद्धा तिच्या ओढणीचा धागा जीवाच्या घड्याळामध्ये अडकतो। तर तेव्हा आता जीवा तिला म्हणू लागतो की अगं नंदिनी, तुझी फिल्मी इच्छा तर पूर्ण झाली। तर असं तो म्हणत असतानाच नंदिनी एकदमच त्याच्या घड्याळामधून तो धागा काढून घेते आणि तिच्या डोळ्यामध्ये तर खूपच पाणी असतं। आणि आता त्यानंतर नंदिनी आपल्या पर्समध्ये ते डिवोर्स पेपर्स घालते आणि तिथून ती उठतेच आणि उठून मित्रांनो ती जीवाबरोबर काही न बोलता तिथून निघून जाऊ लागते आणि जीवा मात्र उठून तिच्याकडे एकसारखा बघत असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा खूप पाणी असतं आणि नंदिनी आता त्याच्याबरोबर काही न बोलता मागे वळून न बघता सुद्धा तिथून निघूनच जाते आणि जीवाला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि तो डोळ्यात पाणी घेऊन तसाच तिथेच उभा असतो। तर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुखांच्या घरामध्ये सत्यनारायणाच्या पूजेची तयारी जोरदार सुरू असते आणि तेव्हा मानिनी आणि विक्रम दोघे मिळून पूजेची तयारी करत असतात। तर तेव्हा विक्रम साहित्य घेऊन तिथं येतो आणि म्हणतो की आहा, काय मस्त घमघमाट सुटला आहे प्रसादाच्या शिऱ्याचा, मला तर वाटते आत्ताच मटकवून खाऊन टाकावा। तर तेव्हा पिऊ सुद्धा तिथं बसलेली असते आणि त्या दोघांना मदत करत असते। तर विक्रमनं असं बोलल्यानंतर ती त्याला म्हणते की एक मिनिट मामा, मी मागाचपासून इथं बसलेली आहे आणि मी खूप कंट्रोल केलेलं सुद्धा आहे आणि तुला आत्ता लगेचच मटकवायचा आहे का शिरा। तर तेव्हा मानिनी पिऊला म्हणते, बरोबर आहे ग पिऊ, तुझं शिराना प्रसादाचा आहे, कुणालाही आत्ता मिळणार नाही। तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं त्यात काय आहे एवढं, आम्ही शिरा म्हणून खाऊ, होय की नाही ग पिऊ। तर तेव्हा पिऊ विक्रमला म्हणते, अरे मामा, मामीचे ना आपल्या दोघांना सुद्धा फटके मिळतील, चालेल का तुला। असं म्हटल्यानंतर मानिनी विक्रमला म्हणते, बघा पिऊला कळतंय पण तुम्हाला कळत नाहीये, फक्त खाण्याचं सुचतंय तुम्हाला, जरा कामं करा। तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं पण एवढी सगळी कामं कोण करतंय, मीच केलीत ना, कामं करून सुद्धा तू बोलतेस, कमालच आहे बघ तुझी खरं तर मानिनी म्हणते, पण अहो एवढीशी कामं करून काय होणार आहे मला सांगा, भरपूर कामं आहेत आणि सगळं सामान मिळालेलं आहे का तुम्हाला, मला ते अगोदर सांगा। तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं सगळं सामान मिळालेलं आहे, अगं कोण वाटलो कोण मी तुम्हाला। तर तेव्हा मानिनी म्हणते, कोण आहात तुम्ही ना मला चांगलं माहिती आहे, मला तर ते पाठ झालेलं आहे इतक्या वर्षात। बरं तुम्ही एवढी सगळी कामं केलीत ना तर त्यासाठी मी शतशः ऋणी आहे तुमची, असं म्हणून ती आता त्याची खिल्ली उडवू लागते। तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, बरं ठीक आहे, तू माझं खरंच कौतुक करतेस का मला टॉन्ट मारतेस। तर तेव्हा पिहू विक्रमला म्हणते, अरे मामा तुला कळते तर तू कशाला विचारतोस रे तिला। तर तेव्हा विक्रम हसू लागतो आणि तिला म्हणतो, बोलली ग माझी पिहू बोलली। आणि मानिनीला म्हणतो, मिथूनवरच गेली ना ही बरोबर, असं म्हणून आता मानिनी तर खूपच मोठ्याने हसत असते। तर तेव्हा विक्रम आता मानिनीला विचारतो, अगं मानिनी ते सगळं राहू देत, पण अजून गुरुजी कसे काय आले नाहीत, बरं त्यांच्यासाठी ती काय स्पेशल खिचडी करता साबुदाण्याची, ती झाली आहे का, आणि जर झाली असेल तर आम्हालाही द्या टेस्टिंगला। तर तेव्हा मानिनी म्हणते, हो मिळणार आहे, सगळ्यांना खिचडी मिळणार आहे, त्याच्या आधी या चौघांना आपल्याला सांगायला हवं। तर तेव्हा विक्रम काय सांगायचं, खायला या म्हणून, असं म्हणून तो आता पार्थला मोठ्याने हाकच मारतो। तर तेव्हा पिहू मामा, अरे मामा थांब जरा, असं म्हणून त्याला थांबवते आणि पुढे सांगू लागते की जीवा दादा, पार्थ दादा या लोकांना माहिती नाही ना ते पूजेला बसायचं आहे ते, अरे ते त्यांना सांगायचं आहे असं म्हणते मामी। अरे काय तू काय पण ऐकतोस रे मामा, असं म्हटल्यानंतर विक्रम हसू लागतो आणि परत पिहूला विचारतो, अगं पिहू या वहिनी लोकांना माहिती नाही आहे का, निमंत्रण द्यायला जायचंय का आता, मग चला जाऊयात आपण आता, असं म्हणून तो उठत असतो। तर तेव्हा मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते, अहो सगळे जाऊयात म्हणजे काय, सगळे वगैरे नको, मी काय म्हणते तुम्ही जीवा आणि नंदिनीकडे जा, मी पार्थ आणि काव्याशी बोलते। तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं आता हे काम तरी दोघीने करूयात ना, अगं जोडीने पूजेला बसता येत नाही आहे तर हे तर काम जोडीने करूयात।
तर तेव्हा मानिनी म्हणते, अहो इतकी वर्ष झाली आहेत आपल्या लग्नाला, पण जोडीने पूजेला बसण्याची हौस काय तुमची फिटत नाही. आणि मला काय वाटतं माहीत आहे का, की सगळं काही खूप आयत्या वेळेला ठरलेलं आहे ना, त्यामुळे तुम्ही जर का जीवाकडे गेलात ना आणि मी पार्थकडे गेले तर वेळ वाचेल. तर विक्रम म्हणतो, अगं बरोबर आहे, तुझं बरोबर आहे, माझ्या लक्षातच नाही आलं. आता त्यानंतर मानिनी आणि विक्रम उठतात. तर मानिनी पिहूला सांगते, अगं पिहू, गुरुजी आले ना तर मला पटकन सांग आणि त्यांना इथं बसव, चहा पाण्याचं सांग, विचार, असं म्हणून ती आता आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा विक्रमसुद्धा पिहूला म्हणतो, अगं गुरुजींना लगेच बसवा, उभं राहून ठेवू नकोस त्यांना ढोपराचा त्रास आहे, असं म्हणून तो सुद्धा लगेच तिथून निघून जातो. तर मित्रांनो, आता इकडे नंदिनीने चक्क वकिलांना फोन लावलेला असतो आणि ती त्यांच्यासोबत बोलत असते. ती त्यांना म्हणत असते की हो ॲडव्होकेट राजे, आम्ही लगेचच पोहोचत आहे तिकडे. तर इतक्यातच जीवा तिथं आवरून येतो आणि तिचं ते बोलणं त्यानं ऐकलेलं असतं. तर नंदिनी पुढं त्यांच्याबरोबर बोलते की हो, तुम्ही जे सगळे काही डॉक्युमेंट सांगितले आहेत ना ते सगळे काही आम्ही घेऊन येतो, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. आणि फोन ठेवून ती आता परत जीवाकडे बघते आणि आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने आदल्या दिवशी डिवोर्स पेपर्स जीवाच्या समोर धरलेले असतात आणि त्याला ती म्हणालेली असते की माझा जीव तुमच्यात अडकण्याच्या अगोदर प्लीज करून टाका सही लवकर याच्यावरती. आणि आता ती जीवाला म्हणते की जीवा, आपण निघायचं ना, परत उशीर नको व्हायला. तर तेव्हा आता जीवा तिला विचारतो की खरंच उशीर झालाय असं वाटतंय का तुला? तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, तुम्ही स्वतःला विचारताय का मला विचारताय? उलट तुमच्या दृष्टीने डिवोर्स घ्यायला खूप उशीर झालाय असं नाही वाटत का तुम्हाला? असं तिने विचारल्यानंतर आता जीवा शांतच होतो. तर नंदिनी पुढं म्हणते, असो, गाडीने जायचं का बाईकने जायचं, असं म्हणून ती चाललेलीच असते. इतक्यात चक्क विक्रम दरवाजा उघडून तिथं त्यांना आमंत्रण द्यायला आलेला असतो आणि त्या दोघांच्याकडे बघून त्यांना विचारतो, सॉरी, तुम्ही दोघे कुठे बाहेर निघालेला आहात का? तर असं त्याने विचारल्यानंतर आता जीवा नंदिनीकडे बघू लागतो. तर नंदिनीसुद्धा जीवाकडे बघू लागते. तर तेव्हा विक्रम त्या दोघांना म्हणतो, आय एम सॉरी, म्हणजे काय आहे ना, नवविवाहित जोडप्याच्या खोलीमध्ये असं अचानक शिरू नये, पण काय करणार, अरे तुझ्या आईनेच मला पाठवलं, मला मानिनीनेच पाठवलेलं आहे की तुम्ही दोघांनीही आत्ता सकाळी कुठे बाहेर जायचं नाही आहे हे सांगायला पाठवलेलं आहे. तर तेव्हा जीवा त्याला विचारतो की कुठंही बाहेर जायचं नाही आहे म्हणजे काय झालेलं आहे काय बाबा? तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे काय झालंय म्हणजे काय, अरे खास तुमच्यासाठी आपल्या घरामध्ये मोठा कार्यक्रम होणार आहे ना, असं त्यानं सांगितल्यानंतर ते दोघे आश्चर्यानेच त्याच्याकडे बघू लागतात. तर जीवा विचारतो, कसला कार्यक्रम? तर तेव्हा विक्रम हसू लागतो. तर आता इकडे सुद्धा मानिनीने सांगितल्यानंतर पार्थने सुद्धा नेमका तोच प्रश्न विचारलेला असतो आणि मानिनी त्याला म्हणते, अरे कसला कार्यक्रम म्हणजे काय, सत्यनारायणाची पूजा आहे आज आपल्याकडे. तर असं तिने सांगितल्यानंतर त्या दोघांना सुद्धा आश्चर्यच वाटतं. तर पार्थ म्हणतो, अगं आई, सत्यनारायणाची पूजा आहे आणि तू हे मला आत्ता सकाळी सांगतेस? अगं माझी सुद्धा काही कामं असू शकतात ना, काही अपॉइंटमेंट्स आहेत, असं तो बोलत असताना आता काव्या मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघते. कारण त्याच्या अपॉइंटमेंट्स म्हणजे त्याने ठरवलेलं असतं की डिवोर्स केस फाईल करायची आहे. तर पार्थ आता पुढे मानिनीला म्हणतो, मला काय हे आवडलं नाही हा आई. तर तेव्हा मानिनी त्याच्यावरती वैतागते, अरे आवडलं नाही म्हणजे काय? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, अगं आई, तू हे मला काल रात्री सांगितलं असतंस तर. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते, अरे पार्थ, मला सुद्धा हे काल रात्रीच कळालेलं आहे. अरे आणि तू हे असं काही बोलतोयस जसं की मी तुला रोज सकाळी येऊन एक काहीतरी अचानक काम सांगते आणि रोज तुझं काम बिघडवते का? तर तेव्हा आता चक्क काव्या त्या दोघांच्या मध्ये पडते आणि मानिनीला म्हणते, नाही काकू, त्यांना तसं म्हणायचं नव्हतं, ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम असू शकतं ना त्यांना. आणि परत आता ती एक नजर पार्थकडं टाकते आणि म्हणते की महत्त्वाच्या क्लायंटची अपॉइंटमेंट असू शकते ना आणि ती अशी कॅन्सल नाही करता येत. तर तेव्हा मानिनी काव्याला म्हणते, अगं काव्या, मला मान्य आहे, पण एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी एखाद्या गोष्टीचं प्लॅनिंग जरा इकडे तिकडे झालं तर काय हरकत आहे? असं कुठलं काम किंवा कमिटमेंट आहे जे दुपारी होऊ शकत नाही आहे? असं तिने विचारल्यानंतर आता काव्या आणि पार्थ एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर मानिनी काव्याला म्हणते, काव्या, मी तुलाही विचारलं होतं की नाही की तुझ्या क्लासमध्ये काही महत्त्वाचं आहे का किंवा काही परीक्षा वगैरे आहे का, आणि तू नाही म्हणालीस का नाही? तर तेव्हा काव्या एकदम हळू आवाजात म्हणते, तुम्ही क्लासबद्दल विचारलं होतं म्हणून मी फक्त क्लासबद्दलच सांगितलं. तर तेव्हा मानिनी तिला विचारते, अच्छा, म्हणजे दुसरं काही खूप महत्त्वाचं काम आहे का तुझ्याकडे सुद्धा? तर तेव्हा आता काव्या थोडीशी शांत होते आणि परत ती आता पार्थच्या नजरेकडे बघू लागते. तर तेव्हा मानिनीला काही कळतच नाही आणि ती विचारते की असं काय तुम्ही दोघं एकमेकांच्याकडे बघताय, तुम्हाला दोघांना मिळून कुठं जायचं आहे का? तर तेव्हा आता पार्थ म्हणतो, नाही अगं, कुठं जायचं नाही आहे, पण मला ऑफिसला तर जावं लागेल ना आई.
तर तेव्हा मानिनी म्हणते, अरे पार्थ, ऑफिसला जावंच लागेल असं काहीही नाही आहे, ते मला माहिती आहे. मी कालच रम्यासोबत बोललेली आहे. असं काही महत्त्वाचं काम किंवा मीटिंग नाही आहे हे मला माहिती आहे. मग तुझं नक्की काय काम आहे, बोल तरी मला. तर तेव्हा आता पार्थ काही न बोलता तसाच शांत उभा राहतो. तर तेव्हा मानिनी परत आता काव्याला विचारते, अगं काव्य, तुझं काही काम आहे का? तर तेव्हा आता काव्यासुद्धा काही न बोलता गप्प बसते आणि पुढं म्हणते की नाही, काम असं काही नाही आहे, कारण त्या दोघांनी सुद्धा ती गोष्ट त्या सगळ्यांच्यापासून लपवलेलीच असते. तर आता मानिनी म्हणते, काम काही नाही आहे ना, मग ठीक आहे. मग आता तुम्ही दोघंही प्लीज माझं ऐका. आपल्याकडे आज सत्यनारायणाची पूजा आहे, छान तयार व्हा आणि मग बाहेर या. पूजेला तुम्हाला दोघांना बसायचं आहे, असं तिने सांगितल्यानंतर आता पार्थ मात्र दुसरीकडे बघतो आणि काव्य मात्र त्याच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, आता इकडे विक्रमने सुद्धा त्या दोघांना सांगितलेलं असतं की तुम्ही दोघांनी पूजेला बसायचं आहे. तर तेव्हा आता जीवा त्याला धक्क्यानेच विचारू लागतो, बाबा काय सांगताय तुम्ही, पूजेला आम्ही दोघांनी बसायचं आहे? तर तेव्हा विक्रम त्यांना हो असं म्हणतो आणि पुढे म्हणतो की काय हरकत काय आहे तुम्ही दोघांनी पूजेला बसायला, असं तो थोडंसं आश्चर्यानेच विचारतो. तर तेव्हा जीवा म्हणतो, हो ठीक आहे, पण असं अचानक पूजा वगैरे कोण ठरवतं ना? तर तेव्हा विक्रम म्हणतो, अरे हे बघ जीवा, आपल्या घरात ना शक्यतो सगळं काही तुझी आईच ठरवते आणि ती जे ठरवेल ना सगळं काही तसंच होतं. आणि आईला जेव्हा साठे गुरुजींचा फोन येतो तेव्हा ती काय ठरवेल ना याचा काही नियम नसतो. तर तेव्हा आता नंदिनी आश्चर्याने विचारते की अहो बाबा, साठे गुरुजींनी पूजा करायला सांगितलेली आहे? तर तेव्हा विक्रम हो असं नंदिनीला सांगतो. तर तेव्हा नंदिनी आता मनातल्या मनात म्हणते की असं कसं काय सांगितलं साठे गुरुजींनी पूजा करायला? त्यांनी तर मला सांगितलेलं होतं की असं, म्हणून तिला आता गुरुजींचे शब्द आठवू लागतात. तिला गुरुजी म्हणालेले असतात की यावेळेस तू जे काही ठरवलं आहेस ना ते करून मोकळी हो, त्यालाही मोकळं कर ज्याने तुला बांधून ठेवलेलं आहे. आणि आता नंदिनी त्या विचारात असते. तर तेव्हा विक्रम तिला, अगं नंदिनी, काय कुठल्या विचारात हरवलेली आहेस असं विचारतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, तसं नाही बाबा, अशी अचानक कशी काय करायला सांगितली पूजा, आईंनी काही विचारलं नाही का? तर तेव्हा विक्रम म्हणतो, अगं आता गुरुजीच सांगतायत म्हणजे तसंच करायला हवं असं तिचं म्हणणं आहे, म्हणून तर इतक्या घाईघाईने पूजा करत आहोत ना आपण. आणि गुरुजींनी सुद्धा आग्रह धरलेला आहे की ही पूजा आजच आणि सकाळच्या वेळेतच व्हायला हवी. तर असं विक्रमने सांगितल्यानंतर नंदिनी परत मनातल्या मनात विचार करू लागते. ती म्हणते की नक्की काय आहे तरी काय या गुरुजींच्या मनामध्ये? तर तेव्हा आता विक्रम परत नंदिनीला हाक मारतो आणि विचारतो की काय ग नंदिनी, कसला विचार करत आहेस तू? तर तेव्हा नंदिनी काही नाही असं म्हणून ती शांतच असते. तर तेव्हा जीवा विक्रमला म्हणतो, अहो बाबा, विचार करणारच ना, असं अचानक पूजेचं ठरवल्यानंतर काय करणार अजून? तिला तिची काही पर्सनल कामं सुद्धा असतील असं म्हणून तो आता नंदिनीकडे बघतो. तर नंदिनी परत धक्क्यानेच त्याच्याकडे बघते. तर जीवा पुढे म्हणतो की अहो आईने अगदीच सगळं काही ग्रँटेड धरलेलं आहे. तर तेव्हा विक्रम जीवाला म्हणतो, हे बघ जीवा, आता गुरुजींनी सांगितले म्हटल्यानंतर मानिनी कुणाचं काही ऐकणार नाही. आणि त्यामध्ये ना मागच्या वेळी गुरुजींनी तुझ्याबद्दल मानिनीला जे काही सांगितलं होतं ना ते तसंच्या तसं तंतोतंत घडलेलं सुद्धा आहे. त्यामुळे आता पूजेला नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. तर तेव्हा आता जीवा त्याला थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट, माझ्याबद्दल सांगितलेलं तंतोतंत म्हणजे काय? खरं ठरलं म्हणजे काय? काय सांगितलं होतं गुरुजींनी? तर तेव्हा आता विक्रम त्याला म्हणतो, अरे तू फार्म हाऊसवरती तिकडे शेकोटीमध्ये पडलास त्याआधीच इकडे गुरुजींनी मानिनीला सांगितलेलं होतं की जीवाला आगीपासून धोका आहे, त्याला आगीपासून दूर ठेवा असं त्यानं सांगितल्यानंतर जीवाला मात्र आश्चर्याचा धक्काच बसतो आणि जीवा काय असं आश्चर्यानेच त्याला विचारतो. तर तेव्हा विक्रम पुढे म्हणतो, अरे म्हणूनच तर ना मानिनीने भीती घेतलेली आहे आणि आता तुमची जी काही कामं असतील ना, महत्त्वाची जरी असली ना तरी सुद्धा ती बाजूला ठेवा, दुपारनंतर करा ती कामं, पण मानिनी चिडेल असं काही करू नका अजिबात प्लीज असं त्यानं सांगितल्यानंतर आता नंदिनी त्याला म्हणते, नाही बाबा, पण आम्ही पूजेला असं म्हणून ती पूजेला नकार देणार असते. तर तेव्हा विक्रम तिला म्हणतो, काय पूजेला काय असं म्हटल्यानंतर आता नंदिनी परत गप्प बसते आणि मनातल्या मनात म्हणते की पूजेला मला बसायचं नाही आहे असं कसं सांगणार मी? तर तेव्हा आता विक्रम तिला म्हणतो, अगं नंदिनी बोल पटकन, काय झालं? तर तेव्हा आता नंदिनीचा नाईलाज होतो आणि ती म्हणते, नाही काही सुद्धा नाही बाबा. तर तेव्हा विक्रम म्हणतो, बरं ठीक आहे, मग आता चला पूजेसाठी पटकन फर्स्ट क्लास तयार व्हा आणि खाली बर या असं म्हणून तो आता तिथून निघून जातो. तर तेव्हा आता जीवा आणि नंदिनी एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि नंदिनीला मात्र त्या गोष्टीचा त्रास होत असतो. तर मित्रांनो, आता इकडे पार्थ मानिनीला म्हणतो, अगं आई, तयार काय व्हायचं आहे? मुळात हे मला पटलेलंच नाही आहे. तू गुरुजींना सांगायला पाहिजे होतं की हे असं तडकाफडकी करायला नाही जमणार. तर तेव्हा मानिनी आता पार्थवरती चिडते आणि त्याला म्हणते, अरे पार्थ, तू इतका अडवून का धरतोयस रे? तुमच्यावरती मी कधीतरी कुठल्या तरी गोष्टीची सक्ती केली आहे का? तूच सांग.
घरातून बाहेर जाताना देवाला नमस्कार करून जा असं कधीतरी सांगितलंय का तुम्हाला? अरे तुम्हाला सोड, मी सुनांना सुद्धा सांगितलेलं नाहीये. मग आता गुरुजी काहीतरी सांगतायत, ते डावलता येणार नाहीये, ते मला जमणारच नाही. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अगं आई, पण त्यांनी सांगितल्या सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजेत असं काही आहे का? तर तेव्हा मानिनी म्हणते, हो आहे. अरे कारण तुझ्या जन्मापासून, बरं ठीक आहे तुझ्याच जन्मापासून कशाला, अरे माझ्या जन्मापासून गुरुजी भाकीत करतायत. गुरुजी कायम भाकीत करत आलेले आहेत, संकेत देत आलेले आहेत आणि त्याचा अर्थ आपल्याला नंतर कळतो, घटना घडून गेल्यानंतर कळतो. अगदी अरे पूर्वीचंच कशाला, आत्ताचंच घे ना. जीवाच्या बाबतीत जे काही झालं, गुरुजींनी सांगितलेलं होतं जीवाला आगीपासून दूर ठेवा. मग बघितलंस ना तू काय झालं ते. असं ते सांगत असताना आता पार्थ आणि काव्या मात्र शांतच होतात. तर मानिनी म्हणते, अरे पार्थ आता बोल ना, आता तू का गप्प झालास? तुला काय विषयाची परीक्षा घ्यायचीच आहे का? आणि मला एक गोष्ट कळतच नाहीये, आज नेमकं तुला काय झालेलं आहे? फॉर अ चेंज काव्या गप्पा आहे आणि तू कटकट करतोयस, नक्की काय आहे बोलशील का? तर तिने असं म्हटल्यानंतर आता काव्या आणि पार्थ एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर आता मानिनी काव्यासमोर जाते आणि तिला म्हणते, अगं काव्या तू काही सांगितलंयस का त्याला? तर तेव्हा आता काव्या नाही काकू असं म्हणते आणि मी तयार आहे पूजेला बसायला असं ती सांगून मोकळी होते. तर तेव्हा आता पार्थ धक्क्याने तिच्याकडे बघतो आणि त्याला तर फार मोठं आश्चर्य वाटलेलं असतं. तर तेव्हा मानिनी म्हणते, तू तयार आहेस ना, मग प्रश्नच येत नाही. तर तेव्हा आता पार्थ त्या गोष्टीला नकार द्यायचा प्रयत्न करत असतो. तर तेव्हा मानिनी त्याला थांबवते आणि त्याला म्हणते, पार्थ आता चर्चा करू नकोस प्लीज, माझा हट्ट आहे असं समज, हवं तर माझ्यासाठी कर ना प्लीज. अरे गुरुजी आता कधीही येतील. तर इतक्यातूनच खालून पिहू मामी गुरुजी आलेले आहेत असा आवाज देते. तर तेव्हा मानिनी पार्थला म्हणते, ते बघ गुरुजी आलेले आहेत, प्लीज दोघांनीही छान तयार व्हा आणि बाहेर या असं सांगून ती आता तिथून निघून जाते. तर आता पार्थ लगेचच काव्याला म्हणतो, सत्यनारायणाच्या पूजेला बसायचंय तुम्हाला? काल रात्री डिवोर्स फॉर्मवरती सह्या केल्यात ना तुम्ही? आज आपण जाऊन डिवोर्स फाईल करणार आहोत आणि आज हे सत्यनारायण पूजा? आर यू सिरियस काव्या? असं तो बोलत असताना काव्या मात्र शांतच असते. तर पार्थ पुढे म्हणतो की आजपर्यंत कधी रूढी परंपरा चालीरीती कुळाचार कधीच आवडलं नाही तुम्हाला आणि हे सगळं अचानक का? तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, मला आवडत नाही असं काही नाहीये. तर तेव्हा पार्थ म्हणतो, अच्छा असं आहे का, म्हणजे फक्त माझ्याबरोबरच प्रॉब्लेम होता. तर काव्या म्हणते, पार्थ माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता. काही गोष्टी आपल्या हातात नसतात पार्थ, आपल्या हातून ना त्या कोणीतरी करून घेत असतं. ती वटपौर्णिमेची पूजा घडून गेली ना माझ्या हातून, असं म्हणून ती पुढे बोलतच असते. तर तेव्हा पार्थ एकदमच तिला म्हणतो, तयार व्हा तुम्ही पूजेला, सत्यनारायणाच्या पूजेसाठी तयार व्हा. पण एकदा सत्यनारायणाची पूजा झाली की आजच्या आज जाऊन आपल्याला कोर्टामध्ये डिवोर्स फाईल करायचा आहे हे विसरू नका असं म्हटल्यानंतर काव्याला परत धक्का बसतो. तर पार्थ तिला म्हणतो, जा तुम्ही व्हा रेडी असं म्हटल्यानंतर आता काव्या परत तिथून निघून जाते. तर मित्रांनो, आता इकडे सुद्धा नंदिनी ना इलाजास्तव पूजेची तयारी करत असते आणि ती तयारी करत असताना तिला जीवाचा शर्ट तसाच बेडवरती विस्कटलेला दिसतो. तर तेव्हा आता नंदिनी तो शर्ट उचलून लगेचच त्याची घडी घालत असते. इतक्यातच जीवा तिथं येतो आणि असू देत मी घालतो ना घडी असं म्हणत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते, नाही असू देत, असं सुद्धा ना तुमची रूम आवरण्याचे थोडेच दिवस आहेत माझ्याकडे, मी करते असं म्हणून ती बाजूलाच आलेली असते. तर तेव्हा जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो की नंदिनी मला माहिती आहे काल रात्री डिवोर्स पेपरवरती सही झालेली आहे आणि आज आपल्याला नवरा बायको म्हणून पूजेला बसावं लागत आहे, हे आवडत नाहीये तुला, पण असं म्हणून तो थांबतो. तर नंदिनी त्याला विचारते, पण काय तुम्हाला आवडत आहे का असं तिने विचारल्यानंतर आता जीवा मात्र शांत होतो. तर नंदिनी पुढे म्हणते, आणि प्रश्न कागद आणि 2 सह्यांचा नाहीच आहे, मुळात तुम्ही मनापासून मला कधी तुमची बायको मानलंच नाही आणि आता मी सुद्धा तुम्हाला नवरा म्हणणं थांबवलेलं आहे. अशा परिस्थितीत कागदावरती सही झाली म्हणून नाही तर आपल्यात ते नातं राहिलेलंच नाही, म्हणून पूजेला बसायची इच्छा नाही आहे माझी. आणि काळजी करू नका, माझ्याबरोबर पूजेला बसलात म्हणून लगेचच मी तुमच्याकडे आशेने बघायला वगैरे लागेन असं काही सुद्धा होणार नाही. देवाची माफी मागून फक्त हे नाटक त्या भोळ्या आईबाबांच्यासाठी करायचं आहे, ज्यांचा मुलांच्या सुखी संसारावरती पूर्णपणे विश्वास आहे, ज्यांना असं वाटत आहे की हे जे काही चित्र दिसतंय जे सुखी संसाराचं आहे ते खरं आहे. आणि खरं सांगू का जीवा, तुमच्याकडून नाही पण त्या दोघांच्याकडून मला खूप खूप प्रेम मिळालेलं आहे, मी खूप ऋणी आहे त्यांची आणि आत्ता मी त्यांच्यासाठी पूजेला बसत आहे. बाकी आपण जे काही करतोय ना त्यासाठी देवच आपल्याला माफ करो. सत्यनारायणासमोर असत्य बोलून बसणार आहोत आपण. असो, जा तुम्ही पुढे, मी येते असं तिने सांगितल्यानंतर आता जीवा मात्र काही न बोलता तिथून बाहेर निघून जातो आणि नंदिनी आता तयारी करायसाठी आतमध्ये जाते. तर मित्रांनो, आता इकडे खाली गुरुजी आलेले असतात आणि बाकी सर्व तयारी करत असतात. तर तेव्हा
विक्रम म्हणतो हे 3 हार आहेत हा. आणि तेव्हा तिथे रम्या आणि वसुंधरा सुद्धा आलेले असतात. तर इतक्यात जीवा खाली येऊ लागतो. तर तेव्हा विक्रम त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो आलं आलं, एक घोडं तर आलं, आणि दुसरं कुठं राहिलं आता, असं तो म्हणतो. तर तेव्हा सगळेजण हसू लागतात. तर इतक्यातच पार्थ सुद्धा बाहेर येतो. तर तेव्हा विक्रम म्हणतो आलं आलं, दुसरं घोडं सुद्धा आलं. तर त्यानंतर आता पार्थ आणि जीवा गुरुजींचे आशीर्वाद घेतात. तर तेव्हा विक्रम म्हणतो दोघांनी गुरुजींना नमस्कार केलं, चांगलंच केलं. अरे पण जोडीने नमस्कार करायचा असतो ना, आपापल्या बायकांच्यासाठी थोडा वेळ थांबला असता तर काही बिघडलं असतं का? तर तेव्हा आता वसुंधरा विचारते हो पण आहेत कुठं त्या तुमच्या मानाच्या नवऱ्या कुठं आहेत? तर तेव्हा आता पिहू तिकडे हात करते आणि म्हणते की ते बघा वहिनी लोक आल्या, असं तिने म्हटल्यानंतर सगळेजण त्या दोघींच्याकडे बघू लागतात. आणि त्या दोघीसुद्धा एकदम छान अशा आवरून आलेल्या असतात. आणि मित्रांनो, काव्याला बघितल्यानंतर पार्थचे मात्र डोळेच मोठे होतात. तर तेव्हा मानिनी लगेचच म्हणते किती सुरेख दिसते ना. तर मानिनी मात्र नंदिनीकडे बघून बोलत असते आणि विक्रम मात्र काव्याकडे बघत असतो. आणि विक्रम म्हणतो सुरेख म्हणजे काय, अगं सुंदरच दिसते. तर मानिनी म्हणते रंग कसा शोभून दिसतोय अगदी. तर विक्रम म्हणतो देखणे पण तर काय धनंजयकडनं घेतलंय तिने, पण राग जरा कमी केला ना तर आणखीन सुंदर दिसेल ती. तर तेव्हा मानिनी म्हणते अय्या राग ही कुठं करते, ती धाकटी करते. तर तेव्हा विक्रम तिला आत्ता म्हणतो अच्छा अगं तू नंदिनीबद्दल बोलतेस का? तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते तुम्ही काव्याबद्दल बोलताय का? आणि असं म्हटल्यानंतर ते दोघेजण हसू लागतात. तर मित्रांनो, आता काव्या आणि नंदिनी पुढे पुढे येत असतात. तर तेव्हा पार्थ आणि जीवा मात्र एकसारखेच त्या दोघींच्याकडे बघत असतात आणि ते दोघे सुद्धा त्या दोघींच्या मध्ये हरवून गेलेले असतात. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत गुरुजी म्हणतात आता आपण पूजेला सुरुवात करूयात. तर तेव्हा पार्थ आणि जीवा टोप्या घालतात. तर गुरुजी पुढे म्हणतात की काव्या पार्थ आता तुम्ही आचमन सुरू करा. तर मित्रांनो, आता चक्क पार्थ त्याला सहन होत नाही आणि तो उठूनच उभा राहतो आणि जाऊन तो मानिनीला म्हणतो की ही पूजा कोणासाठी करतोय आपण? तर तेव्हा मानिनी त्याला विचारते की अरे कोणासाठी म्हणजे काय? तर तेव्हा पार्थ तिला सांगतो अगं आई, मी जिच्याबरोबर जोडीने पूजा करायला इथं बसलोय ना, तिला माझ्याबरोबर संसारच करायचा नसेल तर, असं त्यानं बोलल्यानंतर मित्रांनो मानिनीला तर धक्का बसतोच, तर काव्याला सुद्धा धक्का बसतो आणि इकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा धक्क्याने एकमेकांच्याकडे बघत असतात. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.